हा, तर सेकंडरी सोर्सेस म्हणजे काय? द सोर्सेस ऑफ लाईट विच कॅन नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन आर कॉल्ड ॲज सेकंडरी सोर्सेस. ठीक आहे. आता हे स्वतःची लाईट स्वतः प्रोड्यूस करू शकत नाहीत, मग त्यांना लाईट कुठून मिळते? तर दिस सेकंडरी सोर्सेस रिसिव्स लाईट फ्रॉम दी अदर सोर्सेस, दॅट इज प्रायमरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस काय करतात? प्रायमरी सोर्सेस कडून लाईट घेतात अँड आयदर बाय रिफ्लेक्शन ऑर स्कॅटरिंग दे बिकम सोर्स ऑफ लाईट. ओके, बघा, secondary sources receives light from primary sources and reflect or scatter that light and become secondary sources, become source of light. कारण एखाद्या ऑब्जेक्ट कडून आपल्याकडे लाईट जर येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार ना. एखाद्या ऑब्जेक्ट कडून आपल्याकडे जर लाईट येत असेल तर त्याला सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहे. ओके, मग तो काय, त्यानं स्वतः लाईट जनरेट करायची काय आवश्यकता नाहीये. काही वेळेला प्रायमरी सोर्सेस मधली लाईट काही ऑब्जेक्टवर पडते आणि तो ऑब्जेक्ट काय करतो? ती लाईट रिफ्लेक्ट करतो किंवा स्कॅटर करतो. आणि रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर झाल्यामुळे काय होणार? त्या ऑब्जेक्ट मधून ती लाईट बाहेर पडताना आपल्याला दिसणार आहे, परंतु ती लाईट त्यानं स्वतःनं निर्माण केलेली नसणार आहे. ओके, त्याला सेकंडरी सोर्सेस असं म्हणायचं. सो सेकंडरी सोर्सेस मधून लाईट कशामुळे बाहेर पडते? ड्यू टू रिफ्लेक्शन ऑर स्कॅटरिंग. रिफ्लेक्शन किंवा स्कॅटरिंग मुळे होतं ते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आता सेकंडरी सोर्सेस म्हणजे कुठले? आपल्या अवतीभोवती दिसणारे जे सगळे ऑब्जेक्ट आहेत, दीज आर सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. ओके, आपल्या सराउंडिंगला दिसणारे जेवढे काय ऑब्जेक्ट आहेत ते सगळेच काय आहेत? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहेत. ओके, कारण एखादा ऑब्जेक्ट दिसतोय म्हणजे का दिसतोय? त्या ऑब्जेक्ट वरून लाईट आपल्या डोळ्यामध्ये गेलेली असली पाहिजे. ऑब्जेक्ट वर लाईट पडलेली पाहिजे आणि त्या रिफ्लेक्ट होऊन ते आपल्या डोळ्यामध्ये गेली पाहिजे, तरच तो ऑब्जेक्ट दिसणार. अदरवाईज आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही. तर आपल्या सराउंडिंग मध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत जे आपल्याला दिसत आहेत ते सगळे सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत. सो ऑल ऑब्जेक्ट सराउंडिंग अस which we can view are secondary sources. ओके, याचे पर्टिक्युलर एक्झाम्पल जर द्यायचे झाले तर प्लॅनेट्स किंवा सॅटेलाइट्स. आता मून रात्रीच्या वेळी प्रकाश देतोय, परंतु मून हा जो आहे तो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे का? नाही, तो काय आहे? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे. प्लॅनेट किंवा मून किंवा रात्रीच्या आकाशामध्ये आपल्याला काही प्लॅनेट्स दिसतात, ते देखील प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नाहीये. दीज आर द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहेत. ओके, सो इन दिस वे देर आर प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. Moon, planets, object like human, plants. ओके, तर या पद्धतीनं प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेसची कन्सेप्ट आहे. याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे दॅट इज हायजीन्स प्रिन्सिपल. ओके, हायजीन्स प्रिन्सिपलचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. हायजीन्स प्रिन्सिपल. तर या हायजीन्स प्रिन्सिपलचा वापर करून आपण काय करू शकतो? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, त्याचबरोबर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज मोर यासारखे फिनॉमिनन जे आहे ते एक्सप्लेन करू शकतो बाय युझिंग हायजीन्स प्रिन्सिपल. तर हायजीन्स प्रिन्सिपल काय बघा, तर हायजीन्स प्रिन्सिपल मध्ये एकूण 3 पॉइंट्स आहेत. फर्स्ट पॉइंट इज दॅट each point on the wavefront acts as a secondary source of light, sending out secondary waves in all possible directions, which are called as wavelets. Okay,
each point on secondary wavefront. Each point किंवा एव्हरी पॉइंट म्हटलं तरी चालेल. each point on wavefront. लक्षात घ्या, each point on wavefront. वेवफ्रंट कुणी प्रोड्यूस केलेला असणार आहे? प्रायमरी सोर्सनं प्रोड्यूस केलेला असणार आहे. वेवफ्रंट कोण प्रोड्यूस करतं? प्रायमरी सोर्स. तर वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉईंट काय होतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. each point on wavefront acts as, हायझेन्सच्या प्रिन्सिपलनुसार काय आहे? वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉईंट हा एक सोर्स ऑफ लाईट असणार आणि तो स्वतःची लाईट स्वतः इमिट करत नसणार आहे. तो दुसऱ्याकडून लाईट घेऊन ती लाईट पुढे पाठवणार आहे. सो each point on wavefront acts as secondary source of light. Secondary source of light sending out secondary waves. Okay, each point on wavefront acts as secondary source of light sending out secondary waves called as wavelets. त्यालाच काय म्हणतो? सेकंडरी वेव्हजला काय म्हणायचं? called as wavelets. In all possible directions. With the speed of light. With speed of light. Okay, म्हणजे याचा मीनिंग काय होतं बघा. each point on wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves which are called as wavelet in all possible direction with the speed of light. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक, सपोज हा एक वेवफ्रंट आहे, ठीक आहे, हा एक वेवफ्रंट आहे, स्पेरिकल वेवफ्रंट आहे. त्याच्यावरचे पॉइंट्स फॉर एक्झाम्पल A, B, C हे पॉइंट्स आहेत. किती पॉइंट असणार आहेत? इनफायनाइट पॉइंट असणार आहेत. तर वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो काय करतो? एक सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. त्याला काय म्हणणार आपण? सेकंडरी सोर्स असं म्हणायचं. आणि तो काय करतो? अशा पद्धतीनं सगळ्या पॉसिबल डायरेक्शन काय करतो? वेव्हज बाहेर टाकतो. आणि या छोट्या छोट्या ज्या वेव्हज आहेत त्याला काय म्हटलं जातं? वेवलेट्स असं म्हणायचं. वेवलेट्स. ओके. Every point on the wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves called as wavelets in all possible directions. So this is the first Huygens principle. एकूण हायझेन्सचे 3 प्रिन्सिपल आहेत. ओके. हे जे प्रिन्सिपल आहेत ते कशासाठी वापरलेले आहेत? हे प्रिन्सिपल रिफ्लेक्शन कसं होतंय, रिफ्रॅक्शन कसं होतंय, त्याचबरोबर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम मोर का आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी हे प्रिन्सिपल वापरले जातात. म्हणून हे प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे? each point on the wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves, okay, called as wavelet in all possible directions with the speed of light.